मंत्री छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या जीआरच्या संदर्भात अनेक मुद्दे मांडले, अनेक आक्षेप नोंदवले। मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींसाठी अडचणीचा असल्याचं मत वकिलांनी आणि कायदेतज्ञांनी मांडल्याचं भुजबळांनी सांगितलं। तर एका समाजाच्या दबावामुळे जीआर काढण्यात आल्याचा आरोप भुजबळांनी केलाय। शिंदे समितीनं लाखो कुणबी नोंदी शोधल्या, त्यामुळे हैदराबाद गॅझेटियरचा संबंध येतो तरी कुठून असा सवाल सुद्धा भुजबळांनी आता उपस्थित केलाय। That Maratha is not a socially backward community, but it's a socially advanced and prestigious community. ही backward, ही मागास हा समाज नाही, उलट हा पुढारलेला आणि समाजामध्ये दबदबा प्रेस्टिजियस कम्युनिटी। शिंदे समितीने ज्या तिकडे जाऊन त्या नोंदी तपासाव्या तो मान्य केला मंत्रिमंडळामध्ये आणि त्याप्रमाणे त्यांचं काम झालं। मी तुम्हाला सांगितलं किती मिळाले ते त्यांना 2 लाखापेक्षा जास्त कुणबी त्यांनी दिले, म्हणजे काम संपलं। त्यांना वारंवार काम संपेपर्यंत आपण मुदतवाढ दिली आणि लाखो कागदपत्र त्यांनी गोळा केलेली आहेत, लाखो। हा दुसरा जो आहे त्याच्यावर कडी करणारा असा हा निर्णय आहे, म्हणजे ते सगळं बाजूला सोडून हा निर्णय घेतला। हे करायचं होतं तर शिंदे समितीचं कामच नव्हतं, मग हे डायरेक्टच केलं ना, सगळ्यांनाच करून टाकायचं आहे। मग आता हैदराबादचं काय आहे? आता एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून? आता कशासाठी आलंय? तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधायचं काम। आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणबी नोंदी, त्यांच्यासाठी जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे। मी तुम्हाला असं म्हटलेलं आहे, इथे त्यांना पाठवलेल्या पत्रात, माध्यमात आलेल्या बातम्या आणि तत्कालीन परिस्थितीवर घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती सूचना न मागवता, इतर मागासवर्गीयांचा विरोध त्याच्याकडे दुर्लक्ष करून हा निर्णय, हे म्हटलेलं त्याला मी त्याच्यावर सही केलेली आहे। या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही। बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे। त्यामुळे जरांगीशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।